आम्हाला पहिल्यांदा तर कम्प्युटर कसं चालू करायचं इथपासून शिकवलेलं आहे. पहिले 3 महिने बेसिक इंग्लिश आणि HTML CSS, त्यानंतर हळूहळू म्हणजे. तर ॲज अ लीडर तुम्हाला काय अनुभव वाटला? ज्युनियर्सला त्यांचे जे डाऊट असतील ते वेळच्या वेळी क्लिअर करायचे, आमचं काम सोबत करायचं, असं बरोबर होऊन जातं त्या टायमिंगमध्ये. एक लीडर असण्याचं प्रेशर आणि कामाचं प्रेशर हे दोन कसे हँडल करतात? माशाला जसं पाण्यात पडल्यावर पोहता येतं ना, तसं आपल्याला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ॲक्च्युअल कळतं की आपल्या नॉलेजचा यूज आपण कसा करणार आहे. आपल्याला प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आपली टेक्नॉलॉजी कधी पण स्विच करता आली. नमस्कार, बाप TV या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत आमच्या 3rd इयरच्या स्टुडंट साक्षी दिघे यांना. मुळात राहिल्या तळेगावच्या, म्हणजे त्यांचं जवळच घर आहे इथून, आणि त्या आज एक US कंपनीसाठी Node.js डेव्हलपर म्हणून काम करत आहे. तर आपण त्यांचा एक छोटीशी मुलाखत घेऊया. तर साक्षी, टॉपर साक्षी, Node.js डेव्हलपर एका US कंपनीसाठी कसं वाटतंय? पहिलं तर खूप भारी वाटतंय. हा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग आहे आणि खूप काही शिकायला भेटतंय यातून. ओके, आणि तर आपण एकदम मुद्द्यावर जाऊया. तर आपल्याला त्यांच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही 1ली ते 12वी टॉपरच. हो. बरं, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एकदम उत्तम कारागिरी केली असती. हो. जबरदस्त तुमचं काम, कुठले डॉक्टर झाला असतात, कुठला इंजिनियर झाला असतात, पण सॉफ्टवेअर इंडस्ट्री का? तर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत येईल. तर मला गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायची होती, पण पप्पांना असं वाटलं की इकडे स्कोप आहे असं वगैरे, आणि त्यांची पण इच्छा होती की त्यांना स्वतःला ह्या इंडस्ट्रीत यायचं होतं. ओके. परंतु त्या काळच्या परिस्थितीनुसार त्यांना ते जमलं नाही. त्यांनी त्यांचं स्वप्न माझ्या थ्रू बघितलं आणि मला तर यायची इच्छाच नव्हती. मी रडत रडत आले होते आणि इथं आम्ही नागरे सरांना भेटलो. त्याच्यानंतर एकदम मन बदलून गेलं आणि इथे ऍडमिशन त्याच दिवशी फिक्स केलं. ओके, तिथून भारी. तर साक्षी, आता साक्षीचं म्हणणं तर खरं आहे, इथून मागे अशा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्यात गावातल्या लोकांकडे. म्हणजे तिच्या वडिलांना जरी माहीत होतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय असतं, पण मग इथे त्यांना तशा शिक्षण संस्था नव्हत्या त्यांच्या वेळेस. तर मग अशा शिक्षण संस्था नक्कीच गावोगावी किंवा मग अशा मोठ्या पेठेच्या ठिकाणी झाल्या पाहिजे, जेणेकरून त्या गावातल्या मुलांना ती ऑपॉर्च्युनिटी साधता येईल. तर साक्षी, बाप कंपनीबद्दल तुम्हाला तुमच्या वडिलांपर्यंत माहिती पोहोचली, तर ते तुम्हाला इथे घेऊन आलात. तुम्हाला आत्ता त्या गोष्टीचा काही रिग्रेट वाटतंय? नाही, बिलकुल रिग्रेट नाही आहे. मला तर खूप आनंद वाटतो की मी इथपर्यंत आले आणि खूप काही शिकायला भेटलंय. मला तर असं वाटतं की मी त्या क्षेत्रापेक्षा इथे खूप काही अचीव करू शकते आणि खूप नवीन नवीन रोज नवीन नवीन शिकायला भेटतंय. हेच खूप आहे माझ्यासाठी. ओके. आता तू इथे खेडेगावातल्या कंपनीमध्ये ऍडमिशन घेतलं किंवा मग एक इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतलंय, तर तुझे फ्रेंड्स जे आता मोठ्या शहरांमध्ये गेले असतील शिकायला, ते तेव्हा काय म्हणत होते तुला? फ्रेंड्स वगैरे तर म्हणजे काहींचे निगेटिव्ह थॉट्स होते, काहींचे पॉझिटिव्ह होते. काही बोलायचे की एवढे मार्क्स आहे तरी इथं का ॲडमिशन घेते, तू बाहेर CET थ्रू कुठे पण तुझ्या मोठमोठ्या इंजिनिअर कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल, तू इथे का येते, असं तसं. नातेवाईक पण असे बोलायचे की तुम्ही हिला इथं का टाकलंय, शेजारचे वगैरे बोलायचे. परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो आणि इथंच ॲडमिशन घेतलं आणि आत्ता मला बिलकुल रिग्रेट नाही आहे. तर मी त्यांना आता दाखवून दिलं आहे की मी इथे राहून खूप काही अचीव केलं आहे जे बाहेरच्या मुलांनी केलेलं नाही आहे. तर त्यांना हा फरक जाणून आला आहे 1-1.5 वर्षातच. ओके, मग 1.5-2 वर्षांमध्ये तू त्यांना दाखवून दिलं की तुझा निर्णय एकदम बराबर होता. तर आज तुझे फ्रेंड्स ज्यांनी मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलं असेल, ते काय करत असतील? त्यांचं रेग्युलर चालू आहे, सबमिशन, एक्झाम एवढंच चालू आहे, येणे जाणे. आणि जिथे तू एक 3rd इयरमध्ये असून एक US कंपनीसाठी ऍक्च्युअली ॲज अ डेव्हलपर काम करते, तुझे फ्रेंड्स आणि किंवा तुझ्या सोबतचे जे काय असतील मित्र मैत्रिणी, ते अजून शिकताच आहे,
येस. मे बी प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना अजून आय डोंट नो भेटला असेल की नसेल, पण मग तू एक US बेस्ड कंपनीसाठी काम करते, तर याच्यात तुझी अचिव्हमेंट तर फारच मोठी आहे. म्हणजे याच्यात सगळं क्रेडिट तर कंपनी घेऊ नाही शकत. तू ऑफकोर्स इंटेलिजंट होते तू, पण ते कंपनीने एक, मी म्हणेल की एक मार्ग दाखवला, तू तो तुझ्या कष्टांनीच अचीव्ह केलाय. हो. इथून पुढे तू स्वतःला कसं बघते? हो, इथून पुढे माझा हेच ध्येय असेल की मी नवीन नवीन शिकून आणि ते माझ्या कामात इम्प्लिमेंट करणार आहे. मला वेगवेगळ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करायची इच्छा आहे. त्याचबरोबर इथे खेडेगावातील लोकांसाठी मी राव सरांसोबत काम करण्याची इच्छा आहे माझी. म्हणजे त्यांच्यासाठी जे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स आपण करू शकतो हां. त्यात मी माझी. ओके. तर साक्षी, आता एकदम तुझ्या प्रोजेक्टबद्दलच बोलूया. तू या वर काम करत असताना तुला कसं वाटलं? म्हणजे नेमकी काय काय गोष्टी अशा शिकण्यात आल्यात म्हणजे स्वतःबद्दलच्या? म्हणजे कसं असतं की तुम्ही एक थिअरिटिकल लर्निंग जेव्हा असते तेव्हा तुम्हाला फक्त थिअरी अंडरस्टँडिंग असते, पण जेव्हा तुम्ही काम करतात त्या क्षेत्रात तर तो एक अनुभव म्हणतो आपण. तो एक थिअरी नसते तेव्हा तो एक अनुभव होऊन जातो. तर तो अनुभव नेमकी काय होता? तर ह्या प्रोजेक्टवर आल्यानंतर मला असं कळलं की आपली जी रिअल लाईफ आहे आणि आपण जे कोडिंग थ्रू करतोय ते एकदम सेम आहे. आपण रिअल लाईफमध्ये कोडिंग कसं एक्झिक्यूट करू शकतो हे मला ह्या प्रोजेक्टवर आल्यानंतर कळलं. म्हणजे आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आपण कोडिंगद्वारे सॉल्व करतोय. सॉफ्टवेअर थ्रू आपण आपली लाईफ इझी करणार आहे हेच कळलं मला. ओके. तर म्हणजे ऑफकोर्स जोपर्यंत तुम्हाला फक्त थिअरेटिकल अंडरस्टँडिंग असते त्याची, तुम्हाला तुमच्या नॉलेजवर कॉन्फिडन्स नसतो. येस. पण जेव्हा तुम्ही एक रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करताय ती गोष्ट, ते आपोआप तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक बूस्ट येऊन जातो. किंवा Yes. कारण तुम्ही ॲक्च्युली एक कंपनीसाठी म्हणा एक लाईफ प्रोजेक्ट बनवलाय जो कुठेतरी जगात कुठल्या तरी कोपऱ्यात वापरला जातोय. तो एक कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलचा असतो. Yes. आणि तो नक्की तुम्हाला इथे कंपनीमध्ये भेटलेला आहे. आणि इथून पुढे आय नो तुम्हाला मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होतील याच्यानंतर सुद्धा. पण तरी सुद्धा तुम्ही शहरामध्ये जाऊन काम करू इच्छिता का? कारण तुम्हाला तर ह्या वातावरणाची सवय झाली आहे. पुढचं तर नाही, पण आता तर इथेच काम करायची इच्छा आहे. घर जवळ आहे हो, इथे. घर जवळ आहे, रोज येऊन जाऊन होतं. हां हां. घरी राहायला भेटतं. ओके ओके. तू बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेतलं, तुम्हाला सुरुवात कशी झाली म्हणजे इथपर्यंत? म्हणजे आता तुम्ही नक्कीच एक केपेबल डेव्हलपर झालात, बट ते केपेबल होण्यासाठी कंपनीने काय काय तुम्हाला मदत केली? जेव्हा सुरुवातीला मी कंपनीत आले त्यानंतर बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता की एवढं करू शकतो आपण. खूप हार्ड वाटायचं हे सगळं. पण कंपनीने हळूहळू छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीद्वारे हळूहळू त्या स्टेज वाढत गेल्यात. त्यानंतर मग असा कॉन्फिडन्स यायला लागला की आपण काहीतरी करू शकतो. त्यानंतर जे नॉलेज दिलं त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं प्रोजेक्टमध्ये ते पण शिकवलं. आणि आत्ता अशी स्टेज आहे की कोणताही प्रोजेक्ट येऊ आणि किती डिफिकल्ट टास्क असू ते मी करू शकते. एवढा कॉन्फिडन्स मला आला आहे आत्ता सध्या. तर नक्कीच म्हणजे बाप कंपनीचं नॉट ॲज अ मेंबर ऑफ बाप कंपनी, पण एक इंडिव्हिज्युअल म्हणून एक ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू घेतला तर नक्कीच की जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म भेटतो जिथे तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करायला भेटतं तेव्हा तुमचं एक वेगळ्याच लेवलवर कॉन्फिडन्स बूस्ट होतो. नक्कीच. म्हणजे एक प्रोजेक्टवर काम केलं तर असं वाटतं आपण अनेक प्रोजेक्ट करू शकतो. म्हणजे तेव्हा एक तुमच्या नॉलेजपेक्षा तुमच्या स्वतःच्या केपेबिलिटीजवर तो एक जास्त कॉन्फिडन्स विश्वास येतो की म्हणजे माझ्याकडे आज ते नॉलेज नसेल तरी पण मी ते ॲक्वायर करून कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. हो ना. ही ती एक माइंडसेट तयार होऊन जातो, त्याला आपण ग्रोथ माइंडसेट म्हणतो. तो नक्की अशा वातावरणात बिल्ड होतो. तर ॲक्च्युअल कशी म्हणजे तू सुरुवातीला आली पहिले 3 महिने कसं काय होतं, काय केलं तुम्ही इथे? पहिले 3 महिने बेसिक इंग्लिश आणि HTML CSS. त्यानंतर हळूहळू म्हणजे आम्हाला पहिल्यांदा तर कम्प्युटर कसं चालू करायचं इथपासून शिकवलेलं आहे. म्हणजे पहिले 3 महिने तुमचं म्हणजे पहिल्या दिवशी आम्हाला कम्प्युटर ऑफ कसं करायचं ऑन कसं करायचं हे शिकवलं अक्षरशः. त्यानंतर कीबोर्डची ओळख करून दिली, टायपिंग वगैरे असं स्टेज वाढत गेल्या आणि आता
आता तर खूप काही करू शकतो आम्ही. आता बिना कीबोर्ड बघता तुम्ही टाईप कोड करताय येस. आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये गेल्यावर ऍक्च्युली तुमचं लिटरली तुमचा कम्प्युटर ऑपरेटिंग स्पीड जो असतो तो सुद्धा चेक केला जातो. हो. आणि इथे तर तुम्ही ते ऑलमोस्ट मोर दॅन केपेबल आहात ते करण्यात. पहिले 3 महिने बेसिक झालं तुमचं, त्याच्यानंतरचे नंतर 6 महिने काय झालं तुमचं? नंतर मग मुलांना टेक्नॉलॉजी डिवाइड करून दिला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. कोणी बॅकएंडच्या टेक्नॉलॉजी घेतल्या, कोणी फ्रंट एंडच्या घेतल्या. तर मी जावा घेतली होती. जावापासून सुरू झालं ॲक्च्युअल. तर जावा ही बॅकएंडचीच लँग्वेज आहे. तर मग जावा शिकले. त्यानंतर मग प्रोजेक्टसाठी रिक्वायरमेंट होती की Node.js. तर मग Node.js शिकले आणि आत्ता Node.jsमध्येच आहे. म्हणजे आपल्याला प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आपली टेक्नॉलॉजी कधी पण स्विच करता आली पाहिजे. हां, म्हणजे हा एक माइंडसेट बिल्ड करण्यात मदत केली कंपनीने, की तुम्ही एक फिक्स्ड माइंडसेट घेऊन नाही काम करू शकत. तुम्हाला स्किल्स ॲक्वायर करत चालायला लागतं आणि जसे जसे प्रोजेक्ट येतील तसं तसं तुम्हाला नॉलेज अपग्रेड करायला लागतं. आणि हे तुम्हाला अक्षरशः फर्स्ट इयरच्या एंडपासूनच तुम्हाला हे माइंडसेट तुम्ही तयार केले, की आपल्याला जसं प्रोजेक्ट येतील तसं आपल्याला चेंजेस स्वतःमध्ये घडवायला लागतील. हे माइंडसेट तुमचं इथे बिल्ड झालं. आणि तुम्ही आता प्रोजेक्टवर ऑलमोस्ट 6 महिने झाले काम करताय, राईट? हो, म्हणजे सेकंड इयरच्या स्टार्टिंगला जवळजवळ प्रोजेक्ट स्टार्ट झाले होते. हां, तर तुम्ही प्रोजेक्ट आता हे लाईव्ह प्रोजेक्ट आहे, हे ॲक्च्युअल क्लायंट साईड प्रोजेक्ट आहे, याच्यावर काम करताय. त्याआधी पण देखील तुम्ही प्रोजेक्ट बनवतच होते. तर आधीच्या तुमच्या ॲज अन असाइनमेंट म्हणून त्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये आणि आता ॲक्च्युअल प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. कारण माशाला जसं पाण्यात पडल्यावर पोहता येतं ना, तसं आपल्याला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ॲक्च्युअल कळतं की आपल्या नॉलेजचा यूज आपण कसा करणार आहे. तर ते आम्हाला प्रोजेक्टमध्ये आल्यावर कळलं आणि आमच्या नॉलेजचा यूज आम्ही ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये केला. आणि आता एक कॉलेजमध्ये असताना तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट बनवता किंवा मग 4 लोकांमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये मिळून प्रोजेक्ट बनवतात. पण जेव्हा तुम्ही एक लाईव्ह प्रोजेक्टवर काम करता तेव्हा खूप सारे स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्ड राहतात. तुमचा क्लायंट असतो, प्रोजेक्ट मॅनेजर असतो, बिझनेस अनालिस्ट असतो, तुमचा त्याच्यात डिलिव्हरी हेड असतो, बरेच लोक इन्व्हॉल्ड असतात. तर ॲज अ टीम मेंबर तुम्ही काम करायला म्हणजे फिट होण्यासाठी, समजा एखादा स्टुडंट आहे जो आता कुठेतरी बघतोय आपल्याला, तर त्याला ॲज अ टीम मेंबर काम करायला त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा मग कसं राहिलं पाहिजे किंवा मग ॲक्च्युअल टीम वर्क कसं असतं याच्याबद्दल काही सांगू शकताल का? टीममध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा आपल्याला सगळ्यांशी कम्युनिकेशन ठेवावं लागतं. तेव्हाच आपण एक गुड टीम मेंबर बनू शकतो. तर टीममध्ये खूप सारे मेंबर्स असतात, त्यांच्या सगळ्यांशी डील करावे लागते. जशा कंडिशन्स येतील, जशा हे येतील तसे आपल्याला वेगवेगळ्या माणसांशी कम्युनिकेट करावं लागतं. म्हणजे कम्युनिकेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे टीममध्ये काम करण्याचा. अँड आय डेफिनेटली ॲग्री टू इट. कारण जेव्हा एक खूप सारे लोक चाललेलं असतात, त्यांना एक सिंकमध्ये राहण्यासाठी त्यांना प्रत्येकाला माहीत पाहिजे की हा व्यक्ती काय रोल प्ले करतोय आणि हा कुठपर्यंत पोहोचलाय. त्या हिशोबाने बाकीचे निर्णय होत राहतात. तर कम्युनिकेशन हा एक इम्पॉर्टंट स्किल आहे, हे पण तुम्ही प्रोजेक्टवर असताना शिकलात. तर तुम्ही एक टीममध्ये काम करताय, तर आता फक्त तुम्ही एक डेव्हलपर म्हणून नाही, पण एक सिनियर म्हणून देखील काम करताय. तुमच्या अंडर सुद्धा नवीन आपले स्टुडंट आहे, बॅच चालू, तुमच्या अंडर जे काम करताय. तर ॲज अ लीडर तुम्हाला काय अनुभव वाटला? तुम्ही स्वतःमध्ये कसा बदल घडवला म्हणजे ते लीडर बनण्यासाठी, किंवा मग कारण ते बघताय तुमच्याकडे ॲज अ लिडरशिप पोझिशन म्हणून बघताय, त्यांना तुमच्याकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा आहे, त्यांच्याकडे बऱ्याचशा अपेक्षा असतात तुमच्या ॲज अ सिनियर. तर ॲज अ सिनियर तुम्ही कसं स्वतःमध्ये बदल घडवला? जे आम्ही आमच्या सिनियरला डाऊट विचारायचो, तसंच आता आमच्यासोबत होते. आमचे ज्युनियर्स आम्हाला डाऊट विचारतायत, तर आम्ही ते क्लिअर करतो, वेळच्या वेळी क्लिअर करतो. त्यांना गायडन्स देतो की असं आहे, असं करायचं आहे. म्हणजे इथे एक तर झालं टेक्निकल पार्ट शिकलात, म्हणजे अगदी लाईक कम्प्युटर स्टार्ट करण्यापासून, टायपिंग स्पीड वाढवण्यापासून,
बेसिक कोडिंग शिकण्यापासून ॲडव्हान्स लँग्वेजेस शिकून त्याचे प्रोजेक्ट असाइनमेंट्स करून लाईव्ह प्रोजेक्टवर जाऊन तुम्ही काम केलं. ॲज अ टीम मेंबर तुम्ही पार्ट बनलात. कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट कसं असतं हे तुम्ही शिकलात. तिथे न थांबता तुम्हाला परत एक सिनियर पोझिशनवर प्रमोट करण्यात आलं, कारण तुमच्या अंडर परत ज्युनियर्स आले काम करायला. तिथे तुम्ही परत स्वतःमध्ये बदल घडवला स्वतःमध्ये, की आपण आता एक जबाबदार आहे, तर आपल्याकडं कोणीतरी ॲज अ लीडर बघतंय, तर ती खूप एक मोठं प्रेशर असतं. तर ते प्रेशर म्हणजे एक लीडर असण्याचं प्रेशर आणि कामाचं प्रेशर, हे दोन कसे हँडल करता तुम्ही? भरपूर साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, पण होतं ते. ज्युनियर्सला त्यांचे जे डाऊट असतील ते वेळच्या वेळी क्लिअर करायचे, आमचं काम सोबत करायचं, असं बरोबर होऊन जातं ते टायमिंगमध्ये. ओके, म्हणजे फ्लो मध्ये गेल्यावर माणूस, आता तुम्हीच म्हटलं, मेंटॅलिटी होऊन जाते. एकदा थोडक्यात सांगायचं तर माणूस, एकदा त्यांनीच सांगितलं, मासा एकदा पाण्यात पडला की तो पोहायला शिकत जातो. तसंच एका एन्व्हायरमेंटमध्ये, अशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही शिकलात जिथे ऑलरेडी बाकीचे सगळे लोक, तुम्ही जे काम करण्याची इच्छा ठेवताय, बाकीचे जे सगळे करताय आजूबाजूला, तर तुम्ही आपोआप त्या फ्लोमध्ये निघून जाता. म्हणजे लिटरली मी एकदा मुंबईच्या रेल्वे स्टेशन लोकल, फर्स्ट टाइम मुंबई लोकलने ट्रॅव्हल करत होतो. माझा फ्रेंडला मी म्हटलं, अरे यार एवढी वर्दळ आहे, कसं चढणार आपण? तो बोलला, काय नाही, वस्तू तिथे थांब माझ्यासमोर. मी थांबलो आणि त्या फ्लोमध्ये मला ढकलण्यात आलं आणि मी त्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन उभं राहिलो. सो लिटरली ह्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणीही आलं तर आपोआप ते ABCD टू कोड सगळं शिकून जाईल. हो, नक्की. ॲग्री? डेफिनेटली. ओके.